ओम गं गणपतये नमः. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीमद दासबोध. दशक 11. समास 8. अंतरात्म विवरण किंवा अंतरात्मा विवरण. श्रीराम. आता सर्व विश्वाचा कर्ता आणि सर्व देवांचा जो देव त्याला आधी वंदन करूया. श्रोते हो, कोणीतरी त्या देवाचे भजन करण्यास प्रवृत्त व्हा, म्हणजे वळा. त्याच्या सत्तेशिवाय कुठलेही कार्य घडत नाही. गळून पडलेले पानही त्याच्या सत्तेशिवाय हलू शकत नाही. त्याच्या सत्तेने सर्व त्रैलोक्यातील कार्य चालते. तो देव, दानव, मानव यांचा, तसेच 4 खाणी 4 वाणी यांचा प्रवर्तक असून त्यालाच सर्वांचा अंतरात्मा असे म्हणतात. तोच सर्व प्राण्यांच्या ठिकाणी वास करून सर्वांकडून भिन्न भिन्न क्रिया करवतो. सर्व सृष्टीतील घडामोडी त्याच्याच योगे होत असल्याने किती म्हणून वर्णन करणार. असा जो सर्वांचा अंतर्यामी, गुप्तपणे राहणारा, सर्वांचा चालक, त्यालाच ईश्वर असे म्हणावे. त्याच्या योगेच थोर थोर लोकांना सर्व प्रकारचे ऐश्वर्य प्राप्त होत असते. अशा त्या ईश्वराला जो स्वानुभवाने जाणतो तो स्वतः विश्वंभरच होतो. याप्रमाणे जो आत्मारामच बनतो तो समाधी किंवा सहज स्थितीला कशाला महत्त्व देईल. सर्व दृश्य सृष्टीचे सारासार विवेकाने विवरण निरसन करावे, तेव्हाच अचानक वर्म कळून येते. अचानक आत्मवस्तुरूपी घबाड प्राप्त होते. त्यासाठी मग दुसरे काही कष्ट करावे लागत नाही. प्रत्यक्ष स्वरूपानुभव येईपर्यंत, म्हणजे ब्रह्मज्ञान, ब्रह्मसाक्षात्कार होईपर्यंत अंतरात्म्याचे विवरण करणारा एखादाच असतो. बहुतेक लोक अल्पस्वल्प ज्ञानानेच समाधान मानतात. बाबांनो, असे एवढ्या तेवढ्यावर समाधान मानू नका. अंतरात्म्याचा शोध घेतच राहा. पूर्वी विवरण केले असले, म्हणजे स्पष्टीकरण सांगितलेले, शिकवलेले असले तरी पुन्हा पुन्हा विवरण करा. पूर्वी त्यासंबंधी वाचलेले असेल तरी परत परत वाचून मनात चिंतन करा, विचार करा. अंतरात्मा केवढा आहे, कसा आहे, त्याचे स्वरूप काय, ज्यांना त्याचा साक्षात्कार होतो त्यांची काय स्थिती होते, याबद्दल ज्याने जेवढे ऐकले किंवा पाहिले असेल तेवढेच सांगतो. पण उदंड म्हणजे पुष्कळ ऐकले आणि पाहिले तरी त्याने अंतरात्म्याची ओळख होऊ शकत नाही तेवढ्याने. कारण देहधारी प्राणी बिचारा अल्पज्ञ, अज्ञानी असतो. तो अंतरात्म्याला कसा जाणणार, समजणार. अंतरात्मा हा चंचल, अपूर्ण असल्याने तो पूर्ण निश्चळ परब्रह्म याला केव्हाही प्राप्त होणार नाही. पण हे कळत नाही, कारण अखंड विवरण घडत नाही. जो कोणी निरंतर विवरण करतच राहतो तो मग देवापासून वेगळा उरतच नाही. तो एकरूप होऊन जातो. म्हणजे अभ्यास, सराव, चिंतन, मनन, श्रवण यामुळेच आपण यामध्ये लक्ष एकचित्त करू शकतो. या विषयात, परमेश्वरात, परब्रह्मात, अंतरात्म्यात, आणि तरच त्या रूपाला आपण प्राप्त होतो. जो याप्रमाणे एकरूप होतो, विभक्तपणे उरतच नाही, त्याला भक्त म्हणून घेणे शोभते. म्हणजे तो म्हणजेच भक्त. जो विभक्त नाही तो भक्त. याप्रमाणे ऐक्य म्हणजे एकात्मता, तद्रूपता जोपर्यंत होत नाही तोपर्यंत जे प्रयत्न करावे तो केवळ क्षीणच, म्हणजे उगाच व्यर्थ दमणे होय. एखादा माणूस उगाच नुसते घर पाहून आला आणि घरमालकाला भेटलाच नाही, किंवा कुणी एखाद्या राज्यात जाऊन आला पण राजाला त्याने जाणलेच नाही. म्हणजे राजा कसा आहे, राजा इन द सेन्स की सिस्टीम कशी आहे, राज्यकारभार कसा आहे, आजच्या काळात देशाची व्यवस्था कशी आहे, गावाची व्यवस्था कशी आहे, काय विचारधारा आहे वगैरे, हे न जाणता नुसतं भटकून आला. त्याप्रमाणे माणसांची स्थिती असते. ते देहाच्या योगे विषय उपभोग भोगतात, देहाच्या योगे मोठेपणा मिरवतात, पण देह धारण करणारा जो अंतरात्मा त्याला मात्र ते जाणत नाही. ही मोठी नवलाची, आश्चर्याची गोष्ट आहे. याप्रमाणे लोक विवेकहीन असतात पण स्वतःला मोठे विवेकी म्हणवतात. असो, ज्याची जशी कुवत असेल तसा तो वागतो. मूर्ख माणूस असतो
तो आपल्या अंतरात असणाऱ्या अंतरात्म्याला जाणत नाही. म्हणून माणसाने शहाणे असावे, म्हणजे सत्सद विवेक जागृत ठेवलेला असावे. पण जगात मात्र असे दिसून येते की जे स्वतःस शहाणे समजतात तेही त्यांच्या अंतरात्म्यास जाणत नसल्याने दैन्यवाणेच असतात, म्हणजे बिचारेच असतात. आपल्या अंतरातच आत्मवस्तुरूपी म्हणजे परब्रह्मरूपी अंतरात्म्याची परमेश्वराचा ठेवा असून, आपल्या अंतरात म्हणजे हृदयात, विचारात, शक्तीत, आत्मशक्तीतच आत्मवस्तुरूपी ठेव असून किंवा ठेवा असून, साठा असून, खजिना असून ते त्याच्या शोधासाठी दारोदार इकडे तिकडे तीर्थयात्रा वगैरे करत हिंडत राहतात आणि अज्ञानामुळे त्यांना खरा देव कोण हे कळतच नाही. अनंत अशा अंतरात्म्याचे ध्यान करणारा या सृष्टीवर कोण आहे? माणसाची वृत्ती एकदेशी असते, तिची शक्ती मर्यादित असते. या ब्रह्मांडात प्राण्यांची एकच दाटी झाली आहे. त्यांची अनेक रूपे आहेत, अनेक भाषा आहेत. एवढेच नव्हे तर भूगर्भात म्हणजे जमिनीच्या आत आणि पाषाणातही कित्येक प्राणी आहेत, जीव आहेत, सूक्ष्मजीव आहेत. इतक्या सर्वांना पुरूनही जो शिल्लक उरतो आणि या अनेकांच्या ठिकाणी जो एकच वर्तत असतो, म्हणजे एकच वागत असतो, तो अंतरात्मा काही ठिकाणी गुप्त असतो तर काही ठिकाणी प्रगट असतो. जोपर्यंत माणूस चंचलाच्या सत्तेत वावरत असतो, म्हणजे या मायेमध्ये भटकत असतो, तोपर्यंत तो निश्चल परब्रह्माशी एकरूप होऊ शकत नाही. हे केवळ अनुभवाने जाणून घ्यावे. चंचल अंतरात्मा आणि निश्चल परब्रह्म यांना एक म्हणता येत नाही, म्हणता येणार नाही. तत्वाने तत्वांचे जेव्हा निरसन होते, म्हणजे पंचमहाभूत, गुण वगैरे हे सगळे एकमेकांमध्ये विलीन होऊन संपतात. संपतात इन द सेन्स तुमच्या बुद्धीमध्ये, विचारांमध्ये इतकं ते दुर्लक्षिले जातात आणि एकाकडेच तुमचं लक्ष लागतं. तेव्हा मी देह, मी हा, मी तो, हे जे आहे, ही देहबुद्धी, अहंभाव, ही देहबुद्धी नष्ट होते, ही जाणीव संपते. मिथ्या जाणीव, मिथ्या जाणीव हा मी शब्द वापरतोय, असं इथे लिहिलेलं नाही. जाणीव शब्दाचा अर्थ वेगळाच आहे. पण हे अज्ञान नष्ट होतं, देहबुद्धी नष्ट होते आणि मग चहूकडे निर्मळ, निश्चळ, निरंजन असे परब्रह्मच ओतप्रोत कोंदाटलेले, भरलेले आहे अशी अनुभूती येते. पण हे सर्व होण्यासाठी माणसाने मी कोण, मी कसा आहे, कोठून आलो याचा विवेकाने शोध घेण्याचा प्रयत्न करायला हवा. जो प्राणी स्वतः अर्धवट असतो त्याला हे कळत नाही. म्हणून भल्या माणसाने, म्हणजे साधू पुरुषाने, चांगल्या विचारांच्या माणसाने सारासार विवेकाचा मार्ग धरून, म्हणजे योग्य अयोग्य हे तपासता तपासता, चेक करून पाहता पाहता या दुस्तर म्हणजे कठीण संसारातून तरून जावे, म्हणजे प्रगती करून घ्यावी, उद्धरून जावं आणि हरिभक्ती करून, म्हणजे परमेश्वराची भक्ती करून, भक्ती इन द सेन्स त्याची साधना करून, ज्ञानसाधना करून, कर्मसाधना करून, भावसाधना करून आपल्या संपूर्ण वंशाचाच उद्धार करावा. पुन्हा ऐका. म्हणून भल्या माणसाने सारासार विवेकाचा मार्ग धरून या दुस्तर कठीण संसारातून तरून जावे आणि हरिभक्ती करून आपल्या संपूर्ण वंशाचाच उद्धार करावा. इति 25व्या संपूर्ण. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे अंतरात्मा विवरण नाम. अंतरात्मा विवरण नाम समास 8वा समाप्त, संपूर्ण झाला. जय जय रघुवीर समर्थ. गुड रीडिंग चॅनलला कृपया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. पुन्हा भेटूया पुढील भागात दशक 11 समास 9 मध्ये उपदेश याबद्दल जाणून घेण्यासाठी. धन्यवाद.